बघा, काल रात्रीपासून ऑपरेशन टायगर, उबाठा गटाचे खासदार दिल्ली दरबारी, चार्टर्ड विमान, अशा अनेक बातम्या ह्या रात्रीपासून चालू आहेत। आणि आमच्या सर्व जे प्रमुख नेते यांना सुद्धा काही लोकांचे, पत्रकारांचे असतील, मीडियाचे असतील, इतर राजकीय नेत्यांचे असेल, फोन चालू आहेत। मुळामध्ये आम्ही तुम्हाला एक बाजू स्पष्टपणे सांगतोय की आमचा या ऑपरेशन टायगर किंवा या खासदार कुठे गेलेत, काय गेले, याच्याशी काहीही संबंध नाही। उबाठा गटाच्या अंतर्गत गटामध्ये नेमकं काय चाललंय हे ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे। एकीकडे त्यांचाच हम सब साथ है म्हणून फोटो येतोय, त्यांच्याच मीडियावर येतोय। दुसरीकडे आता जर तुम्ही पाहिलं तर तेच खासदार, तेच संजय राऊत त्यांच्याच खासदाराला शिव्या देत आहेत, त्यांच्याच खासदारांनी पैसे घेतलेले सांगतायत आणि हे आम्ही चालून देणार नाही, खपू देणार नाही, पुन्हा सांगतायत की आम्ही सर्व एक आहोत। म्हणून हे जे काही कन्फ्युजन आहे ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत आहे, त्याचा आमचा कोणताही संबंध नाहीये ना, आम्ही त्याच्याबद्दलचं कोणतेही भाष्य केलेलं नाहीये। पक्षामध्ये जे तुमची नाराजगी आहे, आपसामधले असलेले मतभेद आहेत, खासदाराबद्दल असलेली तुमची वागणूक आहे, पदाधिकाऱ्याबद्दल असलेले तुमचे वागणूक जे आहे, यासाठी ते त्या खासदाराने, सिनियर लोक आहेत ते सर्व, त्यांना त्यांचं राजकारण कळतं ना। अनेक लोक 3-3, 4-4 टर्मचे खासदार त्यांच्याबरोबर ते आहेत आणि ते जर नाराज असेल तर त्या नाराजीचा ठपका इतरांवर ठेवण्यापेक्षा पक्षाच्या अंतर्गत काय चाललंय याच्यावर त्यांनी चिंतन करायला पाहिजे। म्हणून एक बात स्पष्टपणे सांगतो, आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर राबवलेलं नाहीये, आमचा त्यांच्याशी काही संबंध नाहीये आणि त्यांची, खासदारांची काही जर नाराजगी असेल, त्यांनी जर काही भूमिका घेतली असेल ती त्यांच्या पक्षाच्या विरोधात घेतलेली भूमिका आहे। म्हणून आम्ही त्यांना कुठंतरी बळजबरी काहीतरी कुणाला घेऊन चाललं, कुणाला पळवापळी झाली, अशातला कोणताही प्रकार नाहीये। त्यांच्यातली लाथाळी ही आता त्यांना जड जाते, म्हणून ते आपला जो काही आरोप आहे तो इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतायत, इतरांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतायत आणि मग शिवसैनिक त्यांना सोडणार नाही अशी जी काही भाषा जी चाललेली त्यांची, ते त्यांच्याच खासदाराच्या विरोधात चाललेली। म्हणजे एकंदरीत तुम्ही समजून घ्या की पक्षाच्या अंतर्गतच त्यांची एवढी काही धुसफूस आहे। या धुसफुसीवर आता त्यांना हे खासदार राहतात की जातात याचा चित्र आता उद्या स्पष्ट होईल, असं त्यांचं स्वतःच त्यांनी आता प्रेसमध्ये सांगितलेलं आहे। एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका, काय आविर्भाव आहे, काय काय मस्ती आहे। तुम्ही त्यांना निवडून आणलं इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे, पक्षामुळे ते निवडून आणलं याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु त्यांचं काहीच योगदान नव्हतं, त्यांनी काहीच केलं नाही, ते असेच हवेत निवडून आले। अहो, आयुष्य काही सगळ्या लोकांनी घातलेले आहेत, सगळ्याचे काळ्याचे पांढरे केस झालेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमचंही असं वक्तव्य असावं। कधीतरी कार्यकर्त्याला आपला म्हणून त्यांच्याशी कधीतरी वागा ना। मागचा उठाव झाला ते विसरले नाही आणखीन ते। आता हे जे काही नवीन खासदार जे आपसामध्ये चाललंय यांनाही आता ते उद्या कचरा, पालोपाचोळा, गद्दार असे काहीतरी म्हणतील, परंतु पक्षामध्ये तुम्ही त्यांना सन्मान दिला नाही किंवा त्यांच्याबरोबर जे काही संबंध स्थापित चांगले करायला पाहिजे ते केले नाही, त्याचा तो परिणाम आहे। म्हणून आता त्यांनी इतरांवर खापर फोडण्यापेक्षा त्यांच्या अंतर्गत जो काय वाद आहे त्याच्यावरच त्यांनी बोललं पाहिजे। एकीकडे संजय राऊत म्हणतात की आम्ही सगळे एकत्र आहोत, तर दुसरीकडे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना जाऊन पत्र दिलं जातंय की जर असा काही गट स्थापन होत असेल तर ते कळवा। म्हणजे विश्वास नाही का आपल्याच खासदारांवरती? त्यांनी दोन्हीकडून बोलतायत ते, एकीकडून सांगतात ते खासदार कुठे आहेत तुम्ही सांगा। अरे तुमचे खासदार तुम्ही सांगा ना, त्यांना दुसऱ्यांना काय विचारता? मग त्यांनी ते या चिन्हावर निवडून आले, त्यांना आम्ही असा करू, त्यांची रिक्षात बसण्याची लायकी नव्हती, ते आता विमानात चाललेत, असं सगळे वक्तव्य करणं म्हणजे त्या खासदार अविश्वास नाही का? आता ओम बिर्ला तुम्हाला पत्र लिहिणार आहे का की किती खासदार माझ्याकडे आलेत म्हणून? म्हणून कन्फ्युजन एवढं तयार झालेलं आहे, संभ्रमित झालेले ते, यांना काय बोलावं हे सुचत नाहीये, काय करावं हे सुचत नाही। मग त्याचं खापर ते इतरांवर फोडायला जातात, उगाच तरी इतरांवर आरोप करून स्वतःची
कातडी बचावाचं धोरण हे उबाटाचे लोक आता करतायत. सत्ताधारी नेत्यांकडनं कुठेतरी 50 कोटी रुपयांचा पुन्हा एकदा या खासदारांना लाच देण्याच्या गोष्टी होत आहेत. त्याचे ऍडव्हान्स म्हणून 15 कोटी दिल्याचं देखील बोललं जात आहे. कुठेतरी ही बेईमानी आहे पक्षाशी, बाळासाहेबांशी, शिवसेनेशी ही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा. आता यांच्याकडे दुसरं कोणतेही आरोप करायला जागा नाहीये. स्वतःचेच खासदार विकले गेल्याचे असे हे जाहीरपणे स्टेटमेंट देत आहेत. त्यांना कुठेतरी आता गद्दारचा शिक्का त्यांच्यावर लावायचा प्रयत्न करतायत. स्वतःचं चुकलं हे मानायला हे आताही तयार नाहीत. आपल्याकडून चूक झाली हे आपण ते कबूल करायला तयार नाहीत. दुसरीकडे ते खासदार आमच्या बरोबरच आहेत असंही म्हणतायत, विकल्या गेले असंही म्हणतायत. नेमकं त्यांची भूमिका नेमकं काय आहे हे काहीच कळायला मार्ग नाही. म्हणून आता हे आपसामधल्या त्यांचे जे काही कुरघोड्या चाललेल्या आहेत त्या मला वाटतं उद्यापर्यंत स्पष्ट होतील. मात्र या सगळ्या गोष्टींमधनं अचानकपणे संजय राऊत यांचा जो राग आहे हा अनवरत एक अपशब्द देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत वापरला. याकडे आपण कसं पाहताय? आता तुम्ही जर पाहिलं पत्रकार परिषद चालू असताना त्यांच्या खासदाराबद्दल त्यांनी जी काही शिवी वापरली याचा अर्थ काय होतो? त्यांचे खासदार त्यांच्या बरोबर आहेत. हे का गेले आता त्याचं कारण तुम्हाला कळालं. तुम्ही खासदाराला कार्यकर्ते किंवा सहकारी म्हणून समजले नाही तर त्यांना तुम्ही गुलाम समजलेले आहात. आणि त्या गुलामाबद्दलचे तुम्ही काढलेले ते उद्गार असं त्याला म्हणावं लागेल ना. म्हणून जे स्वाभिमानी आहेत त्यांनी त्यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम आता त्यांना जाणवायला लागलेला आहे. संजय राऊतांनी न्याय व्यवस्थेवरती सुद्धा प्रश्न निर्माण केले. जर स्वतःच्या बाजूनं निकाल लावून घ्यायचा असेल तर आमच्यात या अशा पद्धतीनं त्यांनी न्याय व्यवस्थेवरतीच प्रश्न निर्माण केले. हे बघा, आम्ही याच्यावर काहीच बोलणार नाही. आम्ही त्या ऑपरेशन टायगरशी आमचा काही संबंध नाही. आमचा कोणत्याही त्यांच्या प्रेसमध्ये त्यांच्या पक्षामध्ये त्या काय चाललं त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. तुमच्या सर्वांचे कॉल येत होते म्हणून आज ही पत्रकार परिषद मुद्दाम घेतली की तुम्हाला हे स्पष्ट करण्यासाठी की आमचा त्या सर्व घटनेशी संबंध नाही आहे. जे काय आहे याबद्दलचा सर्व अधिकार आमचे एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. एकनाथ शिंदे साहेब ज्या दिवशी बोलतील ती बातमी ही अधिकृत असेल. मग एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत ते देखील अज्ञातस्थळी असल्याचं कळतंय. ते देखील दिल्लीला गेले. एकनाथ शिंदे अज्ञातस्थळी जायचं काही कारण नाहीये. एकनाथ शिंदेच्या जागेवर आहेत. त्याची चिंता तुम्ही करू नका. चलो ओके. इम्तियाज जलील असे म्हणतात की 2029च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजप निवडून आलं तर यापुढे कधी निवडणुका होणार नाही कसं बघताय? तो काय ज्योतिषी आहे का हो? त्याचं काय घेऊन बसलं इतकं मोठं? माझे वडील म्हणतायत की ठाण्यामध्ये काही मंडळी आली होती आणि त्यांनी आम्हाला ऑफर दिली तेव्हा आम्ही नाही सांगितलं. तर असं अशी काही सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या चाललेल्या आहेत. आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय. आमचा या प्रकाराशी आता तरी काही संबंध नाही. संजय राउत ये सब बौखला गए लोग हैं. एक तरफ से हमारे खासदार हमारे एमपी फुटे नहीं ऐसा कहते, एक तरफ से उनको गाली देते, कभी बोलते वो बीके गए. ये सब जो बातें उनकी अंदरूनी बातें, हमको उनसे कोई लेन देन नहीं है. आप लोगों के जो हमें बार बार जो हमें कॉल आ रहे थे इसलिए हम बता दे रहे कि ये ऑपरेशन टाइगर वगैरह वो उनके हद तक उन्होंने क्या सोचा मालूम नहीं, लेकिन उनके आपस में जो बिगड़ती हुई परिस्थिति है वो आपके सामने आ रही. अभी पता नहीं कल क्या होगा, ये हमें भी पता नहीं है. कल के बाद वो सभी परिस्थिति खुले दौर पे सामने आने वाली. 15 करोड़ का आरोप लगा रहे कि 15 करोड़ रुपए. अरे संजय राउत है, किसके ऊपर क्या कुछ भी आरोप लगा सकता है. उसका मानसिक संतुलन ठीक नहीं है. वो क्या बोलता है उसको खुद को भी मालूम नहीं. ओम बिरला जी को लेकर और देगा वो उसके प्रोसीजर को करेगा. लेकिन उससे फिर से हम बता दे रहे कि हमारे में किसी को भी ये अधिकार नहीं है और हम कभी भी हम इस मामले में कोई भी इन्वॉल्व नहीं है. इसका जो भी है स्पष्टीकरण जब एकनाथ शिंदे साहब देंगे वही हमारा अंतिम फैसला होगा. आता ते काय झाले ना ते आता हे सगळे तसे सगळे पागल झालेले लोक आहेत. याचे स्टेटमेंट असेच असणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.